विदर्भामध्ये आमचे प्रतिनिधी अमर काणे सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। आपण पाहूया विदर्भात 10 लोकसभा मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार, विदर्भामध्ये भाजपचं वर्चस्व की काँग्रेस परिवर्तन करणार, बघावं लागणार आहे। नितीन गडकरी बालेकिल्ला राखणार का की काही वेगळं चित्र इथे निर्माण होते पाहावं लागणार आहे। विदर्भातल्या या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत आमचे प्रतिनिधी अमर काणे। थेट जाऊया अमरकडे। अमर, विदर्भातलं चित्र नेमकं कसं असणार आहे हे काही वेळामध्ये स्पष्ट होईल। मतमोजणीची तयारी आता पूर्ण झालेली आहे, काय नेमकं सध्याचं चित्र आहे, कितपत उत्सुकता संपूर्ण या मतदान केंद्रामध्ये दिसून येते? प्रचंड उत्सुकता आहे अनुपमा। आणि मी आता जे चित्र दाखवतोय तर रामटेक लोकसभा मतदारसंघाचे जे 6 मतदारसंघ आहे त्याच्या जिथे मतमोजणी होणार आहे नेमकी त्या केंद्राच्या बाहेरची सुरक्षा व्यवस्था आहे, त्रिस्तरीय ही संपूर्ण सुरक्षा व्यवस्था आहे। आणि आपण बघू शकतो खरं तर प्रचंड अशी उत्सुकता आहे। नागपूरला गडकरी विरुद्ध ठाकरे अशी प्रामुख्याने लढत आहे आणि त्याचबरोबर रामटेकमध्ये बर्वे विरुद्ध पारवे म्हणजे काँग्रेसचे बर्वे ज्यांची उमेदवारीवरून बराच वाद झाला त्यांच्या विरुद्ध राजू पारवे हे आहे आणि तिथे किशोर गजबे एक अपक्ष नेता आहे जे काँग्रेसमधून बंडखोरी आहे, त्यामुळे तिथे ट्रँग्युलर लढत आहे। तर याशिवाय विदर्भात सगळ्यांचं लक्ष जे राहील ते अमरावतीच्या लढतीकडे, कारण की तिथे बच्चू कडू राणा या दोघांची जे वादंग जे झालं होतं त्यानंतर संपूर्ण देशाचं लक्ष त्या निवडणुकीकडे लागलंय। संपूर्ण विदर्भामध्ये एकूण 10 लोकसभा मतदारसंघ सर्वत्र प्रामुख्याने काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी लढत आहे, पण काही ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना, यवतमाळ आणि बुलढाण्यामध्ये दोन्ही शिवसेनेचेच उमेदवार म्हणजे उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचे असे एकमेकांसमोर आहे। प्रचंड अशी चुरस आहे। नागपूर लोकसभा मतदारसंघात साधारणपणे 12 लाख मतदार आहेत, मतदारांची मोजणी होणार आहे। 6 टेबल्स लागलेले आहे, 120 साधारणतः टेबल्स थोडंसं हे सगळं आपण चित्र जाणून घेणार आहोतच। मात्र जसं तुम्ही म्हणालात इथल्या लढती या मुख्यतः भाजप विरुद्ध काँग्रेस, त्यामुळे मग वरचढ कोण ठरतंय हे या 10 मतदारसंघांमधून स्पष्ट होईल। भाजपचा बालेकिल्ला मग भाजप राखतोय की काँग्रेस पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपलं वर्चस्व प्रस्थापित करतोय? अगदी बरोबर आहे, कारण की काँग्रेस विरुद्ध भाजपा खास करून पूर्व विदर्भामध्ये सगळ्या मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। अगदी नागपूरचंच बघायला गेल्यास गडकरी, देवेंद्र फडणवीस, बावनकुळे हे भाजपचे दिग्गज नेते आहेत। तर नाना पटोले यांचा भंडारा गोंदिया मतदारसंघ, वडेट्टीवार यांचा जसा गडचिरोली त्यांनी आपली पूर्ण ताकद लावली होती आणि त्याचबरोबर चंद्रपूरमध्ये सुद्धा प्रभाव आहे। तर सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ पूर्व विदर्भात खास करून या सगळ्या काँग्रेस विरुद्ध भाजपा या प्रामुख्याने बड्या नेत्यांच्या प्रतिष्ठापणाला लागलाय। तर पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा शिवसेनेची जी ताकद आहे ती कितपत टिकून आहे हे सुद्धा बघण्याचं सगळ्यांकडे लक्ष राहील, कारण उद्धव ठाकरे सेनेचे सुद्धा संपूर्ण नेते त्यांनी पण जोर असा लावलाय। बुलढाणा असो किंवा यवतमाळ, वाशिम या मतदारसंघामध्ये या दोन्ही सेनांमध्ये लढत आहे। अमरावतीकडे संपूर्ण देशाचाच लागलाय। ज्या पद्धतीने राणा विरुद्ध बच्चू कडू यांच्यात जो वाद झाला त्यानंतर काँग्रेसचा उमेदवार सुद्धा तिथे रिंगणात आहे, ते सुद्धा चुरशीची लढत देत आहे, किंबहुना ते थोडे आघाडीवर असल्याचं सगळ्या पोलमध्ये सुद्धा बऱ्याचशा दिसून आले। पण एकूणच संपूर्ण विदर्भामध्ये पूर्वी जो बालेकिल्ला एकेकाळी काँग्रेसचा होता त्यानंतर त्याच्यावर कब्जा भाजपाने केला होता पूर्ण विदर्भावर, पण आता परत एकदा दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये इथे चुरशीची लढत दिसते आहे। आणि शिवसेना, शिंदे गट असो किंवा उद्धव ठाकरे गट किती जागा घेणार याकडे लक्ष राहील। सगळ्यात महत्वाचं तुतारी सुद्धा एका जागेवरून लढत आहे, ते म्हणजे वर्ध्यात त्यांचं काय होणार। अमर काळे विरुद्ध रामदास तडस ती पण लढत आहे। एकूणच आपण प्रचंड अशी चुरस आहे। साधारणपणे 8:30 पर्यंत अमरावतीचा उल्लेख केला, मात्र अमरावतीमध्ये नवनीत राणांच्या बाबतीमध्ये जे झालं, सातत्यानं भाजपची बाजू घेत राहणं, निवडून येताना राष्ट्रवादीवर आणि संपूर्ण 5 वर्ष कालावधीमध्ये सातत्यानं भाजप बरोबर राहत शिवसेनेबरोबर घेतलेला पंगा आणि एकंदरीतच त्यांच्या भूमिका, त्यामुळे अमरावतीकडे विशेष लक्ष आहे असं वाटतंय का आपल्याला? अगदी बरोबर आहे। फक्त महाराष्ट्राचंच नाही संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय, कारण की एकदम अनेक वादग्रस्त वक्तव्य गेल्या 5 वर्षाची संपूर्ण पार्श्वभूमी आणि निवडणुकीच्या अगोदर अगदी 3 दिवस बच्चू कडू विरुद्ध राणा दाम्पत्य ज्या पद्धतीने वाद रंगला, अगदी राहुल गांधी यांनी सुद्धा त्या दिवशी येऊन सभा घेतली होती मतदानाच्या 2 दिवसांपूर्वी। एकूणच प्रचंड अशी चुरस आहे। बुब जे बच्चू कडू यांचे उमेदवार आहे विरुद्ध राणा, नवनीत राणा यांच्यात प्रचंड चुरस आहे। आणि वानखेडे किती मतं घेणार, कशी फाईट देणार, निवडून येणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष नाही। एकूणच तिरंगी अशी लढत आहे। बच्चू कडू यांचा उमेदवार सुद्धा मजबूत दावेदारी सादर करतात, त्यामुळे अमरावतीकडे संपूर्ण राज्याचं देशाचं सुद्धा लक्ष असणार आहे, ज्याप्रमाणे नागपूरकडे असेल।
खरंय खरंय. अमर, असे संपर्कात राहा. आणि आपण खरं अमरावतीचा विषय काढला होता म्हणून जो भाषेचा स्तर राजकारणामध्ये खाली आला होता हे अमरावतीमध्ये दिसलं होतं. जी नटी म्हणून जी झालेली टीका होती, त्यानंतर जो सगळा राजकीय वाद पेटला होता, त्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण गेल्या काही दिवसात प्रचंड तापलेलं होतं आणि आजचा दिवस त्यासाठी निर्णायक ठरणार आहे.